आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज मालेगाव शहरामध्ये पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पत्रकारांना एका बैठकीचे आयोजन करून बोलवण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि या गावाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी ज्या लक्षात आल्या होत्या त्या नागरिकांपर्यंत, संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी आज आपण इथे बैठक घेतली होती। त्यामध्ये मी असं सांगू इच्छितो की आपल्या विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगानं जे काही आचारसंहिता लागलेली आहे त्याच्या अंतर्गत जे काही निवडणूक आयोगाचे गाईडलाईन्स आहेत ते आपल्या सगळ्यांना पालन करणं अत्यावश्यक आहे आणि त्याच्या अंतर्गत पोलिसांकडून, प्रशासनाकडून विविध पथकांचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड असेल, SST पथक असेल आणि बाकीचे जे काही आमची गोपनीय माहिती मिळवण्याची यंत्रणा आहे ती देखील आम्ही ॲक्टिवेट केली आहे। आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाने जे निर्देश घालून दिले आहेत त्याचं पालन आपण नाही केलं तर आपल्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात आणि ते यापूर्वी आपण केलेले आहेत। भविष्यातसुद्धा आपण ते गांभीर्याने घेऊन गुन्हे दाखल करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर करावा आणि प्रचाराच्या दरम्यान इतर वेळी जे काही परवानग्या आहेत त्या परवानग्या घेऊनच आपण आपलं कामकाज करावं। अन्यथा याच्यामध्ये विना परवानगी बेकायदेशीर काही कामकाज दिसून आलं तर त्याच्याविरुद्ध तुरंत कारवाई केली जाईल। आणि या अनुषंगाने मला सांगायचं आहे की जे काही वेळ दिलेली आहे प्रचाराची असेल, हॉटेल आणि आस्थापना, दुकाने चालू ठेवण्याची वेळ असेल, ती देखील प्रत्येकाला आपापल्या ज्या मूळ खात्याकडून परवानग्या मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये ती वेळ नमूद केलेली आहे। ती वेळ आपल्याकडून पाळली जावी ही आमची याच्यामध्ये रास्त अपेक्षा आहे। ज्यांच्याकडून वेळ पाळली जाणार नाही आणि तक्रारी येतील त्यांच्याकडे संबंधित निवडणूक आयोगाचं पथक असेल, पोलीस स्टेशनचं पथक असेल यांना पाठवून तुरंत कारवाई आपण करणार आहोत। आपल्या ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून देखील आमची अपेक्षा असणार आहे की त्यांनी कुठेतरी कायद्याचा उल्लंघन होईल, कुठेतरी समोरच्याच्या धार्मिक जातीय भावना दुखवल्या जातील अशा पद्धतीचे परस्पराविरुद्ध वागणं, बोलणं ठेवू नये आणि त्याच्यामुळे तक्रारी प्राप्त होतात आणि त्या तक्रारींमध्ये जर तथ्य आढळलं तर आपल्याला गुन्हे दाखल करावे लागतात। अशा ह्या पद्धतीनं विधानसभाच्या निवडणुकीच्या काळामध्ये या विधानसभा निवडणुका भयमुक्त आणि वातावरणामध्ये, निष्पक्षपाती वातावरणामध्ये पार पाडाव्या यासाठी जे काही प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत त्याचाच भाग म्हणून पोलिसांकडून नाकाबंदीचं आयोजन करण्यात येत आहे। कोम्बिंग ऑपरेशनचं नियोजन करण्यात येत आहे। 2 दिवसापूर्वी जी कोम्बिंग ऑपरेशन आपण घेतली त्याच्यामध्ये आपण दारू, बंदूक, तलवार अशा आपण बेकायदेशीर वस्तू आपण जप्त केलेल्या आहेत आणि अनेक आरोपींची आपण झाडाझडती घेतलेली आहे। त्या अनुषंगाने आगामी काळातसुद्धा आपल्याला वाहन तपासणी असेल, आपल्या काही भागांमध्ये पोलीस पथकांकडून रेड केल्या जातील, त्याच्याकडून आपल्याकडून सुद्धा आम्हाला काही माहिती मिळाली तर ती आम्हाला पाहिजे आहे। आम्ही आमचे गोपनीय खबरे असतील किंवा आमची पोलीस यंत्रणा असेल यांच्याकडून माहिती मिळवण्याचं काम अजून वेगानं सुरू केलेलं आहे। तरी देखील आपल्याकडून आम्हाला माहिती मिळाल्यास त्याच्यावरसुद्धा नक्की कारवाई करण्यात येईल। आपण जबाबदार नागरिक म्हणून ती जबाबदारी पार पाडाल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या गाईडलाईन्स आल्या आहेत त्याच्यामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक असेल, शस्त्र वाहतूक असेल, शस्त्र बाळगणे असेल आणि रोख रकमा असतील यांची देवाणघेवाण, काही मतदारांना आमिष दाखविणाऱ्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ कुठे साडीचं वाटप केलं जाईल, कुठे काही फर्निचर आहे, काही घरातील संसाराला उपयोग येणाऱ्या वस्तू असतील यांचं वाटप असेल, याबद्दलच्या तक्रारी प्राप्त होतात संबंधित पथकांना पाठवून त्यांच्याकडून देखील आपल्याला याच्यामध्ये कारवाई करावी लागणार आहे। तर प्रत्येकाने असं कामकाज करत असताना आपल्याकडून कुठे कायद्याचं उल्लंघन तर होत नाही, आपल्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन तर होत नाही, याच्यासाठी जागरूक राहणं फार आवश्यक आहे आणि आपल्याकडे सर्व आपल्या चाललेल्या कामकाजाबद्दल एक व्यवस्थित जर कागदोपत्री पुरावे किंवा माहिती असेल तर आपल्याला त्या गोष्टी करायला काही हरकत नाही। परंतु त्याच्यामध्ये जर बेकायदेशीर प्रकार आढळून आला तर त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी गांभीर्याने नोंद घेणं अत्यावश्यक आहे। सोबतच आपल्याकडे बाहेरून पोलीस दल आपण अतिरिक्त कुमक मागवलेली आहे, ज्यामध्ये ITBP पोलीस असतील, आगामी काळामध्ये सेंट्रल रिझर्व्ह फोर्सेस असतील,
होमगार्ड्स आहेत, पोलीस आहेत आणि काही अजून वरिष्ठ अधिकारी आपल्याकडे हजर होणार आहेत. तर त्या अनुषंगाने या सगळ्यांचा वापर आपण पेट्रोलिंग असेल, चौकांमध्ये नाकाबंदी असेल, वाहन तपासणी असेल, यासाठी आपण करणार आहोत. तर त्याला नागरिकांनी सहकार्य करावं आणि आचारसंहितेचं पालन करण्यासाठी भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. आणि जबाबदार नागरिकांना, मतदारांना हा फील आम्हाला द्यायचा असतो की बाबा प्रशासनाने सर्व यंत्रणा व्यवस्थित लावून ठेवलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर कृत्य इथं होणार नाही आणि आपल्याला निवडणुकांमध्ये पूर्ण संख्येने मतदार म्हणून भाग घ्यायला मिळणार आहे. यासाठी या सगळ्या आपण उपाययोजना करत आहोत आणि आपण करत राहणार आहोत. मी पुन्हा सांगतो की काही कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर असेल, व्यक्तिगत स्तरावर असेल, मोबाईलच्या स्टेटसवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर, यूट्यूबवर विरोधी पक्षाच्या आपल्याला विरोध असणाऱ्या लोकांच्याबद्दल वेगवेगळे त्याला फोटो जोडणे, त्याचा आवाज जोडणे, त्याला काहीतरी चुकीच्या पद्धतीनं धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कामकाज करत आहेत, जे की चुकीचं आहे. आतापर्यंत जेवढ्या तक्रारी आल्या आहेत त्याच्यामध्ये जिथे आम्हाला बेकायदेशीर प्रकार आढळला तिथं आम्ही तुरंत कारवाई केलेली आहे आणि खूप लोकांना बोलून तंबी दिलेली आहे, आम्ही समज दिलेली आहे. तसेच आमचे माननीय IG सर असतील, आमचे SP सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम ब्रँचकडून देखील आपण काही लोकांना नियुक्त केलेलं आहे की लोकांच्याकडून कुठे काही चुकीचा प्रकार